यश नेहा, यश कुठे सर तो निघाला. निघाला म्हणजे कुठे गेला? माहित नाही सर, पण ऑफिस मधनं निघाला सर तो. अच्छा, ऑफिस मधूनच गेला. काय कमाल आहे. काय झालं सर, काही काम होतं? हो काम होतं, पण यशकडेच होतं. पण आता काय तो नाही म्हणल्यानंतर मग ओके. पण असं अचानक कुठे म्हणजे? सर हल्ली तो असंच करतो. हल्ली बऱ्याच गोष्टी न सांगता न विचारता मनात येईल म्हणून करतो. हा, तुम्हालाही वाटलं का असं? तुम्हालाही असं वाटतं म्हणजे? तुम्हालाही असं वाटतं ना सर? अर्थात. आता हे आजच बघा ना, म्हणजे आज मला त्यांनी सांगून जायला पाहिजे होतं ना बाहेर जातोय म्हणून. एरवी काही काम नसतं तेव्हा थांबतो इथे, ऑफिस झाल्यानंतरही थांबतो. आता आज काम आहे, निघून गेला. सॉरी सर, पण चूक तुमची. माझी? वाईट नका वाटून घेऊ, पण सर तुम्ही त्याला खूप डोक्यावर चढवले सर. मित्र मित्र म्हणून तो तुम्हाला खूप टेकन फॉर ग्रँटेड घेतो. माझ्या बरोबर पण असंच झालं. मीही त्याच्याशी मैत्रीण म्हणून खूप चांगली वागते ना, म्हणून तो नको त्या गोष्टीत लक्ष घालतो आणि मग स्वतःच ठरवून मोकळा होतो. पण सर बॉस म्हणून तुम्ही त्याला फोन करा आणि विचारा त्याला कुठे आहे तो. बोलवा त्याला इथे. उचलत नाही तो फोन. हा पण बरोबर आहे, मी बॉस म्हणून त्याला विचारायला पाहिजे. येस यू आर राईट. मी विचारतो त्याला. पण तो जर आला ना अचानक, तर त्याला सांगा बॉसनी बोलवलंय. काकू फ्रेंड कधी येणार आहे? येतील असं थोड्या वेळात. फ्रेंड किती उशीर केलास फ्रेंड, मी तुझी वाट पाहत होती. अगं मला खरं तर जमणारच नव्हतं, एवढं काम होतं ना. पण मग या न्यू फ्रेंडनी माझी हेल्प केली म्हणून माझं काम संपलं आणि मी येऊ शकलो. नाहीतर हे बघ, मी मस्त प्रोजेक्ट केला म्हणून मला टीचरनी स्टार दिला. वाव, स्टार एंड ऑल, क्या बात है. ये 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 या ना आत. बसा, मी पाणी आणते. ये. फ्रेंड तुला मस्त जमला प्रोजेक्ट. हो ना, स्टार एंड ऑल. मग परी, या स्टार साठी खरं तर तू न्यू फ्रेंडला थँक्यू म्हटलं पाहिजेस ना. बघितलं का न्यू फ्रेंड, तू काल प्रोजेक्ट कंप्लीट करून दिला ना परीला, त्यासाठी परीला शाळेमध्ये स्टार मिळालाय. कॉंग्रॅच्युलेशन्स परी. परी, अगं कालच तू आहे ना न्यू फ्रेंड असं म्हणालीस ना. कालचा दिवस संपला. ओ अच्छा अच्छा अच्छा, असं आहे का. मग खरं तर मी पण तुझा फ्रेंड नाहीये, पण आपली फ्रेंडशिप तर कधी झाली आहे आणि तो दिवस तर संपला. आपली फ्रेंडशिप पक्की वाली आहे ना. ओ म्हणजे अशी वाली. हा, मग तशीच पक्की वाली फ्रेंडशिप तुला आता न्यू फ्रेंड बरोबर करायची आहे ना. अगदी बरोबर आहे. अगं, या काकांशी जर तू फ्रेंडशिप केलीस ना, तर तुझ्या सगळ्या प्रोजेक्टना स्टार मिळेल. हा करेक्ट. हे काका तुला रोज मदत करतील. आणि आईला एवढीशी विधभर पोरगी, पण हिच्या डिमांड्स काय संपत नाही. हो करणार ना, तुला मदत करणार आणि आईला पण मदत करणार. जेवण बनवायला पण.
आता ही मला पोळ्या लाटायला लावते की काय? खरंच एक वेळ 100 लोकांना गंडवणं सोपं आहे, पण हिला पटवणं कठीण. कांदा चिरताना आईच्या डोळ्यात सारखं सारखं पाणी येतं. मला नाही आवडत ना आई रडलेली. अगं मग हे हसवतील ना आईला, आणि हे जेवण बनवायला पण मदत करतील आईला. मी तर म्हणतो कधी कधी हे स्वतः जेवण बनवतील आईसाठी. हो बनवणार. मला जेवण बनवता येतं. मी आईला जेवण बनवायला मदत करणार. मग आजच करायचं का काय? जेवण? आज? आत्ता. आत्ता? हो मग आईच्या आवडीची भाजी बनवूया, म्हणजे आई खुश होईल. हो हो. अगं परी, असं मोठ्या माणसाला कामाला लावतात का? आणि तुम्ही पण काय तिचं ऐकताय? तुम्ही थांबा, मी करते सगळं. नाही नाही काकू, मी काय म्हणतो, परी बरोबर बोलते. आपण आत्ताच लागूया कामाला. हा चला चला, आईच्या आवडीची भाजी करूया. चला चला. हो हो हो. हो हो आत्ताच या 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 न्यू फ्रेंड. मग न्यू फ्रेंड, कोणती भाजी बनवणार आज? बटाट्याची भाजी करूया. आईला आवडत असेलच. हा हा हो ना, बटाटा गुड चॉईस. बटाटे इथेच असतील, एकच दिसतोय. मला वाटतं हे घ्या. बटाट ही भाजी माझ्या आईला खूप आवडते, ही करूया. कारलं? परी, तू इतकी गोड असताना तुझ्या आईला ही कडू कारल्याची भाजी का आवडते? आई म्हणते सगळ्या भाज्या आवडीने खायच्या. हे तर म्हणजे एकदम बरोबर आहे. आय अग्री. सो फ्रेंड, आपण कारल्याची भाजी बनवूया. मी काय म्हणतो परी, तू बाहेर जाऊन ड्रॉइंग करत बस. मी आणि काकू इथे बघतो की न्यू फ्रेंड ही कारल्याची भाजी नीट बनवतोय की नाही. ओके? ओके. काकू, फ्रेंड इकडे या तुम्ही. परी, तू केव्हा आलीस? आम्हाला कळलंच नाही. ओके न्यू फ्रेंड. आजपर्यंत मी फक्त लोकांना बनवलंय. जेवण बनवण्याची वेळ आज पहिल्यांदाच आली आहे माझ्यावर. एवढीशी चिमुरडी आहे. एखादं खेळणं वगैरे मागावं आणि गप बसावं तर नाही.